हो बाबा. हो हो, मी एकदा सगळी कामं झाली ना की तुम्हाला एकदा परत फोन करते. ओके. हां, आणि तुम्ही खाऊन घ्या. औषधं विसरू नका. हो हॅलो. अरे देवा, फोन आत्ताच बंद पडायचा होता माझा. छान भैरवी, छान. चार्जर सुद्धा खरीच विसरलीस. आता त्या राजांनी दिवसभरात फोन केला तर मी काय करू? त्याचा परत गैरसमज होईल. थँक्यू. वेलकम मॅम. एक्सक्यूज मी, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण फोनचा चार्जर असेल का तुमच्याकडे? नेमकं काय झालंय, मी घाईघाईतनं निघाले आणि चार्जर आणायचाच राहिला आणि आता फोन बंद झालाय. नेमकं लगेच घरी पण नाही जाऊ शकत आणि हो हो, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. एक मी देते चार्जर. हे घ्या. होतं असं कधी कधी. थँक्यू सो मच. अरे देवा, सॉरी मी तुम्हाला उगाच त्रास देते, पण हा नाही चालणार चार्जर. हो का? द्या. एक मिनिट. नो प्रॉब्लेम. माझ्याकडे अजून एक मल्टी पिनचा चार्जर आहे बघा. त्यातली कुठली तरी पिन नक्कीच लागेल. या. वाव, ग्रेट. बघू. हो येस, हे लागेल. गुड. थँक्यू. एक्सक्यूज मी, दादा हा फोन प्लीज चार्जिंगला लावता. ठीक आहे मॅम. यस. बसा ना. थँक्यू. कॉफी. हो, मी मागवतच होते. एक मिनिट. वेटर, ये ना. मॅडमसाठी कॉफी घेऊन ये ना. अजून काही नाही, जस्ट कॉफी. ठीक आहे मॅम, घेऊन येतो. काय कमाल आहे तुमची. तुमच्याकडे तुमच्या मोबाईलचा चार्जर असताना तुम्ही मल्टीपिन चार्जर सुद्धा ठेवता सोबत. मला ना माझं सगळं बिराट बरोबर घेऊन फिरायची सवय आहे. कधी काय लागेल सांगता येत नाही ना. माझी पोतडी ना जादूगाराची पोतडी आहे, जादूगारांची. तुम्ही काहीही मागा, माझ्याकडे मिळेल बघा. ग्रेट आहात तुम्ही. नाही म्हणजे तुमच्यामुळे इतरांना किती फायदा होतोय. हो, आता माझ्या सवयीमुळे कोणाचा फायदा होत असेल तर चांगलंच आहे ना. Hey bro, look, isn't she a snack? नाही यार, आपल्या टाईपची नाहीये. हे पाळा, काय मस्त शिटी वाजवलीस तू. वाजव ना परत एकदा शिटी. अरे लाजायला काय मुलगी आहेस का? शिटी मार की. बरं. अरे वा, मस्त, फॅन्टॅस्टिक. आणि काय म्हणालास मगाशी त्या मुलीला तू? स्नॅक. ती स्नॅक नाहीये, राईट? ना ऐकलं ना मी तू काय बोललास ते. नाहीये ती स्नॅक, कारण ती हाडा मासाची माणूस आहे. तुम्हाला स्नॅक हवंय का? ओ वेटर दादा, इकडे आ ना. यांना काहीतरी खायला आणून द्या, बिचारी मुलं उपाशी आहेत. आई वडिलांनी काही खायला प्यायला दिलेलं दिसत नाहीये. उपाशी आहेत बिचारी पोरं, म्हणून काहीतरी वाटेल ते बरळत आहेत. स्नॅक आणा त्यांच्यासाठी. पैशाची काळजी करू नका, माझ्याकडून तुम्हाला स्नॅक फ्री. Oh madam, mind your own business. ओ मॅडम, आय एम माइंडिंग माय बिझनेस. Oh madam. शट अप. बघा. जास्त आवाज करायचा नाही हा. गप. ए मुलींनो, या इकडे. ये. ठेवून द्याच्या कानात. हा? मी सांगते ना, मार याच्या कानाखाली. शाब्बास, तू ये ग. ठेवून द्यायलाय. कळलं आता? स्नॅक म्हणतोस तर पोरींना शिट्ट्या वाजवतोस. पुन्हा दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे डोळे वर करून सुद्धा बघायची हिंमत करू नकोस. चल आउट.
आत्ता टाळ्या वाजवताय तुम्ही? मगाशी ती 2 मुलं मुलींची छेड काढत होती, त्यांना काय वाटेल ते बोलत होती, तेव्हा गप्प उभे होतात ना तुम्ही बघ्याची भूमिका घेऊन. आणि तुम्ही ग मुलींनो, असं वाटेल तसं ऐकून नाही घ्यायचं, तिथल्या तिथे ठेचून काढायचं. आपलं संरक्षण आपल्यालाच करायला पाहिजे. तुम्ही कोण आहात नक्की? मी निवेदिता, रिटायर्ड पोलीस ऑफिसर. वेलकम. सो घर सापडायला काही त्रास नाही झाला ना तुला? नाही नाही, तू लोकेशन एक्झॅक्ट पाठवलं होतं त्यामुळे इट वॉज इझी. हॅव अ सीट. काय घेणार तू? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? कोल्ड कॉफी? नथिंग, थँक्स, आय एम गुड. काय झालं अनिश? तुझा मूड ठीक आहे ना? ऑल गुड? फ्रँकली स्पीकिंग नो. त्या राजनचा मेसेज डिलीट केला मी, त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्यामुळे घरात खूप मोठा इश्यू झालाय. आता त्या राजननी भैरवीला धमकी दिली आहे की तुझ्यासोबत बिझनेस करणार नाही म्हणून. असू दे ना मग. राजन आणि भैरवीचा प्रॉब्लेम येतो, तू का टेन्शन घेतोयस? टेन्शन म्हणजे अगं, यू डोंट अंडरस्टँड. अगं, भैरवीने खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे तिच्या कामासाठी. तिचं नुकसान झालं तर माझं सगळं घर उद्ध्वस्त होईल. हा मूर्ख त्या भैरवीकडे उडला जाता कामा नये. ऍटलिस्ट माझा रिव्हेंज पूर्ण होईपर्यंत तर नाहीच नाही. अनिश, किती साधा आहेस तू. भैरवी तुझ्याशी इतकं वाईट वागते. तुझ्यासारखा इतका प्रेम करणारा नवरा असताना भैरवीला त्या राजनच्या पैशाची भुरळ पडली आणि तू इकडे तिचं नुकसान होईल म्हणून टेन्शन घेतोयस. तू तिचा इतका विचार करतोस, पण तीही तितकाच विचार करते का तुझा? माहित नाही, पण सध्या प्रश्न माझ्या फॅमिलीचा आहे. अनिश, तुझं हे केअरिंग नेचर मला खूप आवडतं. आपण आत्ताच भेटलोय, पण असं वाटतं मी तुला खूप आधीपासून ओळखते. अनिश, आय लव्ह यू. असंही भैरवीला राजनकडेच जायचंय, तर आपण पुढे जायला काय हरकत आहे? Will you please accept my love? बापरे, अगो काय सांगतेयस? हो अगं खरंच. आणि त्यांनी ना पहिले मुलांना चांगल्या शब्दामध्ये त्यांची चूक समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मुलांनी अरेरावी दाखवली ना, मग मात्र त्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला आणि समज दिली. नाही, चांगलं केलं, चांगलं केलं. काय माहितीये का, बरेच वेळेला आपण ना आपल्या आजूबाजूला काही वाईट गोष्टी घडत असतील ना, नुसते बघत राहतो, पण त्याला विरोध करायची हिंमत आपण सुद्धा दाखवली पाहिजे. भैरवी, अगं हा स्टीमर बघ ना,
म्हणजे यात एका वेळी 300 मोदक करायची कपॅसिटी आहे. काय सांगतेस? चांगला दिसतोय ग. जरा रिव्ह्यूज बघते. नाही पण एखाद्याला 300 मोदक ते बनवायला किती खटपट असेल ना. हो ना, म्हणजे तुम्हाला तर माहितीये ना, त्या मोदकाची पारी करा, मग त्यात ते सारण भरा, मग त्या मोदकाच्या कळ्या पाडा, मग त्याचे मोदक तयार करा. खूप जिकिरीचं काम असतं ते. नाही पण मग ह्याला काही शॉर्टकट नाही का? अहो शॉर्टकट खूप असतात. म्हणजे मोदक तयार करायचे साचे मिळतात आणि त्यात बनलेले मोदक सगळे एकसारखे दिसतात. दिसायला चांगले दिसतात, पण मग ना त्याची पारी फार जाड असते हो, आणि सारणही अगदी कमी बसतं त्यात. पण आई, साचे न वापरता फास्ट मोदक कसे तयार करता येतील ह्याचा मी आणि आत्या जरा विचार करतोय. चांगलं आहे. बघूया, पहिल्या स्टीमर बघून येऊयात का? कारण रिव्ह्यूज तरी चांगले दिसत आहे आणि एकदा बघितल्याशिवाय अंदाज नाही येणार आपल्याला. हा, चला मग आपण लगेच बाजारात जाऊया का? मला चालेल. चला. बरं मी आलेच हा, तयारी करून. येस हो. येस मी चहा संपवतो. हो. भाऊजी, असे इकडून तिकडे फेऱ्या काऊन मारून राहिले तुम्ही? नाही नाही कॉमेडी तिथं सांगतो ना मला असे ते वाघासारखे दिसून राहिले. पिंजऱ्यातला वाघ असतो ना तसा. अरे रोज संस्कार वर्गावरून मी मुलांना घेऊन येतो. आज भैरवी घेऊन येणार होती, अजून आली नाही ती. सारखा मी फोन करतो पण उचलतच नाहीये. मला काय वाटतं का बाबा पोट्ट्यांना घेऊन कुठे फिरायला गेली असेल ना. होईल थोडा वेळ पण येईल परत. हा? येईल ना, ये. येईल. नका काळजी करू. अरे अनिशाला बरोबर. ए अनिश, एक काम करशील? अरे भैरवी संस्कार वर्गावरून मुलांना घेऊन येणार होती, अजून आलेली नाहीये ती. तू जाऊन बघतोस का जरा? मला माहित नाही त्यांचा संस्कार वर्ग कुठे आहे. ए मी सांगतो ना तुला कुठे ते, पत्ता देतो मी तुला. तू काय बहाणे करू नकोस. हा बाबा खूप दमलोय मी कुठेही जाणार नाही. हॅलो, हा बोला बाबा. अगं कुठेस तू? बरं मुलांना तू संस्कार वर्गावरून घेतलंस का? ओ सॉरी बाबा, मी जरा बाहेर आहे. ते मोदकांसाठी स्टीमर बघायला आली आहे. इथून लगेच निघाले तरी तिथे पोहोचायला खूप उशीर होईल. अहो त्या रोडला खूप ट्रॅफिक असतं. प्लीज बाबा, तुम्ही घेऊन याल का मुलांना? नाही, एव्हाना त्यांचा संस्कार वर्ग सुटलाही असेल. घ्यायला कोणीच नाही आलं बघून दोघंही घाबरतील. प्लीज. घाबरतील आणि त्या नादात आणखी काहीतरी आगाऊपणा करून ठेवतील. हा ठीक आहे ठीक आहे, मी ठेवतो फोन. हा मी जाऊन येतो आता. मी जरा जाऊन येतो. सांभाळ ना भाऊजी. भगवंता, हा भाऊजीले पोरं सापडूच नको देऊ दे. मी तुले एक सुपारी जादाची वाढवीन पूजेत. काय म्हणून राहिले तू? तुम्हाला नाही समजणार. बरं चाल. बाल संस्कार वर्ग. अरे इथे कुणीच कसं दिसत नाही. बंद आहे आज वर्ग. काय करावं आता? काय एक्सक्यूज मी. इथे बाल संस्कार वर्ग भरतात ना, पण त्यांच्यापैकी कुणी दिसत नाही ना. अहो काका, संस्कार वर्गाची वेळ केव्हाच संपली. 1.5 तास झाला. नाही नाही ते मला माहिती आहे हो, पण कुणीतरी दिसायला पाहिजे ना इकडे. नाही, आता वर्ग संपल्यानंतर कशाला कोण थांबेल. तुम्ही ना उद्या सकाळी 10 वाजता या. चालेल? हो येतो मी. अरे बापरे, 1.5 तासाला वर्ग संपून आता मुलं कुठे गेली असतील? पण आता मी काय करू? काय अर्धा तास झाला अजून कसे आलेले नाहीत? कमाल आहे. कॉफी शॉप मध्ये तर नसतील.
हो दादा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, मी कॅफे सध्या बंद करतोय. तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा. नाही नाही नाही, मला ऑर्डर नाही करायची. इकडे बाजूला एक संस्कार वर्ग भरतो ना, हा तिकडे माझे ना 2 नातवंड येतात नेहमी, म्हणजे एवढीशी आहेत बघा. तुम्ही पाहिले दादा ना इकडे आलेली? नाही सर, म्हणजे अशी काही मुलं दिसली नाहीयेत आज. आय एम सॉरी सर. झाली नाही, काय करू आता? कुठे शोधू यांना काय कळत नाहीये. त्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीयेत, रस्ता माहित नाही घरी जायचा. कुठे शोधणार मी आता त्याला? काय कुठं गेली असतील ही दोघं? सगळीकडे शोधलं, मुलांचा काहीच पत्ता नाही. माझं चुकलं. भैरवीचा फोन लागेल म्हणून उगाच वाट बघत बसलो. मुलं माझी वाट बघून निघून गेली असतील. मग ती गेली तरी कुठं ही दोघं? भैरवीला फोन करू का? नको, तिला उगाच नको टेन्शन द्यायला. अरे तुम्ही घरी आलात? कोणी आणून सोडलं तुम्हाला? भैरवीने आणून सोडलं काय? नाही आजोबा, निविताईंनी आणून सोडलं आम्हाला. कोण? निविताई म्हणजे आमच्या संस्कार वर्गातल्या निवेदिता मॅडम. आजोबा तुम्हाला माहिती, आम्ही तुमची खूप वाट बघितली. शेवटी निविताईच म्हणाल्या की तुमचे आजोबा कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, म्हणून मग त्यांनी आम्हाला घरी सोडलं. देवाची कृपा. अरे मी तुम्हाला घ्यायलाच येत होतो, पण काय झालं, मी ट्रॅफिक मध्ये अडकलो. घरात तुम्ही दोघेच आहात? अनिश कुठे? माहित नाही आजोबा, म्हणजे जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा काका घरी नव्हता. आणि ते दोघं? राधा किशोर भाऊ? ते आम्ही आल्यावर लगेच कुठेतरी निघून गेले. तुमच्या मॅडमचे आभार मानले पाहिजेत. डोंट वरी आजोबा, निविताईंनी ना आम्हा दोघांच्या नोटबुक मध्ये त्यांचा फोन नंबर नोट डाऊन केलाय. तुम्ही त्याच्यावरून त्यांना कॉल लावा आणि त्यांना थँक्यू म्हणा. हो हो, नक्की बोलेल, नक्की बोलेल. आजोबा तुम्ही आत या, आम्ही पाणी घेऊन येतो. बर बर बर. थँक गॉड, मुलं घरी परत आली. ए पिल्लांनो, हा बघा स्टीमर कसा आहे. माऊ असा कसा स्टीमर? अगं आपण उकडीच्या मोदकांचा जो बिझनेस सुरू करणार आहोत ना, ते मोदक आपण ह्यात स्टीम करणार आहोत. म्हणजे एका वेळेला 300 मोदक स्टीम करणार ह्याच्यात. वाव, म्हणजे 300 मोदक. येस. म्हणजे आता बघा माऊ, एकदा का तुझा मोदकांचा बिझनेस सुरू झाला की आपल्याला रोज मोदक खायला मिळतील हो ना. ईशान तू डंबो आहेस का? त्याच्याने माऊचा प्रॉफिट कमी नाही का होणार? असं नाही होणार. तुम्हाला मोदक खायचेत का? मी आज करते तुमच्यासाठी. नको माऊ, आधी तुझा बिझनेस छान सुरू होऊ दे. तू बिझी आहेस माहितीये मला. पण भैरवी, एकदा सगळ्या गोष्टी कन्फर्म करून घे. हो. नाही म्हणजे राजन म्हणाला तुझ्यासोबत तो बिझनेस करणार नाही म्हणून. काय उगाच तुझे पैसे,
तुझे श्रम आणि तुझा वेळ वाया जायला नको ना. नाही, राजन ते चिडून म्हणाला होता अनिश, कारण त्याला माझ्याशी कॉन्टॅक्ट करता येत नव्हता. पण माझं रिझन जेन्युइन होतं हे त्याला पटलंय आता. आणि अर्थात असं परत नाही होणार हा अशुरन्स पण दिलाय मी त्याला. गुड. म्हणजे आता तुझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होतील. मग काय कुठून करणार आहेस? घरातूनच? नाही, एक गाळा बघितलाय. MG रोडवर इंडस्ट्रियल इस्टेट आहे ना, तिथेच आहे. हो नाईस. MG रोड. मग काय डिपॉझिट, काय किती रेंट आहे? हे बघ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून कर. उगाच तुझी फसवणूक व्हायला नको. नाही होणार, बाबांच्या ओळखीचेच आहेत ते. सरस्वती इस्टेट एजंटचे मालक आहेत ना, त्यांच्या ओळखीतूनच मिळालाय. 2 लाख रुपये डिपॉझिट आणि महिना 35,000 रुपये भाडं असं ठरलंय आता. नाईस. आता बाबांच्या ओळखीचे आहेत म्हणजे काहीच हरकत नाही. अनिश, तू एवढं आपुलकीने विचारलंस, खूप बरं वाटलं रे. तुझा एवढा सपोर्ट जरी मिळाला ना, खूप बळ मिळाल्यासारखं वाटते.